तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत अशी महाराष्ट्रीयन पद्धतीची पुणेरी मिसळ। चला तर मग आपल्या महाराष्ट्राची खाद्य संस्कृती फक्त भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे। बाहेर गावून आलेली लोकसुद्धा आवडीने ही महाराष्ट्रीयन पदार्थ आवडीने खात असतात आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक नाश्ता सेंटरवर मिळणारी खूप प्रसिद्ध अशी पुणेरी झणझणीत मिसळ रेसिपी आज आपण पाहणार आहोत। तर चला मग सगळं साहित्य घेतलेलं आहे। तर मी पहिल्या आधी खडे मसाले ह्यासाठी आपल्याला घरगुतीच मसाला तयार करायचा आहे। त्यासाठी घेतलेले आहेत धने, तमालपत्र, दालचिनी, लवंग, विलायची, खोबरं घेतलेलं आहे आणि एक खडे मसाल्यातलं फूल। हे एवढं सगळं साहित्य मी छान असं बिना तेलाचं भाजून घेतलेलं आहे गॅसवर कढई ठेवून। आणि इकडं मसाला भाजत आहे तोवर आपल्याला इकडे टाकायचं आहे मटकी उकडायला आणि मटकी पण मी घरी भिजवलेली आहे। तर मटकी शिजायला टाकलेली आहे, त्यामध्ये जिरं मोहरी टाकलेली आहे, थोडासा लसूण, कांदा, टोमॅटो, कढीपत्ता आणि कोथिंबीर, चवीपुरतं मीठ हे सगळं साहित्य टाकून छान असं तेलामध्ये तळून घेतलेलं आहे। आणि आता आपल्याला टाकायची आहे मटकी। मी ही मटकी 2 दिवस आधीच भिजायला टाकलेली होती, छान अशी भिजलेली आहे आणि मोड पण सुटलेले आहे। तर आता आपल्याला हे छान सगळं साहित्य तळू द्यायचं आहे। नंतर आपल्याला त्यात टाकायची आहे मटकी। तर बघू शकता छान अशी मोड फुटलेली आहेत। तर टाकलेली आहे मटकी, हलवून घेतलं आणि शिजायपुरतं आपण पाणी टाकलेलं आहे। तर आता हे गॅस कुकर लावून ठेवायचं आहे। चला आता ते खडे मसाले सगळे भाजून झालेले आहेत। तर आता आपल्याला करायचं आहे मोठ्या आकाराचे मी 2 कांदे कट करून घेतले होते बारीक, ते पण आपल्याला कढईवरती ठेवून छान असे भाजून घ्यायचं आहे कांदा पण। आता त्यात टाकलेला आहे टोमॅटो। मस्त असं आपण पुणेरी झणझणीत मिसळ घरच्या घरी बनवणार आहोत आणि सगळं घरच्या साहित्यामध्ये, बाहेरून काहीच आलेलं नाही, फक्त ह्याच्यासाठी लागणारे पाव तेवढे आणि फरसाण बाहेरून आणलेला आहे। मिसळ मसाला वगैरे सगळं आपण घरीच बनवलेलं आहे। त्यासाठी व्हिडिओ संपूर्णपणे पहा, एक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सोबतच तुमच्या मित्रमैत्रिणींशी हा व्हिडिओ शेअर करा। तर चला बघू शकता टोमॅटो पण छान आपला हे झालेला आहे भाजून, त्यात टाकलेला आहे आलं आणि लसूण। तर आता चला ते ताटात काढून घेतलं आणि पहिलं आपल्याला खडे मसाले हे छान असे बारीक मिक्सरमध्ये काढून घ्यायचे। खडे मसाले झाले की त्या काढून घ्यायचे। नंतर आपल्याला थंड झालेला कांदा, टोमॅटो, लसूण, आलं आणि हिरवी कोथिंबीर टाकून छान असं हे मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे। तर बघू शकता इकडं कुकर पण छान असं शिजून झालेलं आहे मटकी आपली। तर आपण आता मिसळ बनवायला तयार करत आहोत। कढईमध्ये 2 पळ्या तेल टाकलेलं आहे। तेल पण बघू शकता मी कमी वापरलेलं आहे भाजीला। छान असं कडकडीत तेल टाकलं की त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आलं लसूणची पेस्ट आणि कांदाची। तर हे पण छान असं कडकडीत तापलं की त्यात तुम्ही पण हळूवारपणे टाका किंवा तेल वगैरे अंगावर उडन। तर बघू शकता छान असं आपल्याला हे तेल सुटेपर्यंत तळून घ्यायचं आहे। सगळे मसाले वगैरे खूप छान मस्त झणझणीत आजची मिसळ होणार आहे। बघू शकता छान असं तळून झालेलं आहे। तर त्यात टाकलेली आहे अर्धा चमचा हळद आणि हा आहे गरम मसाला, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा आणि हा आपला खडे मसाले होते भाजून घेतलेले ते टाकलेले आहेत। फक्त एवढ्याच साहित्यामध्ये आपली खूप झणझणीत व टेस्टी मिसळ बाहेरच्या सारखी सेंटरसारखी घरच्या घरी बनवून तयार होणार आहे। तर चला झटपट तुम्ही पण रेसिपी बनवायला घ्या। व्हिडिओ पूर्णपणे पहा, एक लाईक सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्ही नक्की ही रेसिपी करून कमेंटमध्ये सांगा कशी झाली ते। तर आपल्याला हे छान 1 मिनिटभर तळून घ्यायचं आहे ह्याला तेल सुटेपर्यंत आणि आपोआप नंतर आपलं ह्या मसाल्यांना तेल सुटणार आहे। तर बघू शकता आता मसाले छान तळून झालेले आहेत तेलामध्ये। आता थोडंसं त्यात पाणी टाकलेलं आहे शिजण्यासाठी।
परत आपल्याला हे मिनिटभर असं शिजू द्यायचं आहे. तर बघू शकता छान असं शिजून झालेलं आहे. तर मी आता टाकलेलं आहे सगळं मिसळ आणि जेवढा लागेल तसा रस्सा टाकायचा आहे. तर बघू शकता किती छान तरी आलेली आहे. तेल तर मी एकदम कमी वापरलेलं आहे. पण आपल्या ह्या सगळ्या मसाल्यांना छान असं तळलं की त्याला तेल आपोआप सुटतं. तर बघू शकता बाहेरच्यासारखी झणझणीत मिसळ घरच्या घरी तयार झालेली आहे. आणि ही सहज 4-5 माणसासाठी पुरू शकते. म्हणजे 4-5 माणसं खाऊ शकतात एवढी मी बनवलेली आहे. तुम्हाला जेवढी 1, 2, 3, 4 माणसासाठी बनवायची तेवढी बनवू शकता. तर बघू शकता खूप छान टेस्टी आणि इतका सुगंध येतोय मसाल्यांचा, खूप भारी झालेली आहे. चवीपुरता आता त्यात मीठ टाकलेलं आहे. मस्त अशी आपल्याला 1-2 उकळ्या येईपर्यंत शिजवून घ्यायची आहे. तर बघू शकता कसला तरी आलेली आहे. छान अशी आपली मस्त अख्ख्या घरात घमघमाट सुटलेला आहे. बघू शकता 1-2 उकळे आलेले आहेत. आता आपली शिजून झालेली आहेत. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे. बघा किती सुंदर कट आलेला आहे वरती. झणझणीत मिसळ आपली तयार झालेली आहे घरच्या घरी आणि कमी साहित्यात अवघ्या 10 मिनिटात होणारी रेसिपी आहे. झटपट होणारी. बघू शकता छान असं झालेलं आहे. मी आता ताटात सर्व करते. तर बघू शकता गरमागरम टाकलेली आहे मिसळ. त्यावरती छान असा टाकायचा आहे फरसाण, कांदा आणि कोथिंबीर. सोबतच लिंबू, कांदा आणि गरमागरम आपले बटर लावलेले तव्यावर भाजलेले पाव. इतकं असं पाहताच तोंडाला पाणी सुटायसारखं. चला मग लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा.